नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. अ, मोठ्या गॅप नंतर आता परत हा एक एपिसोड बनतोय, कारण निवडणुकांच्यामुळे अनेक ठिकाणी बोलावलं जातंय आणि बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. सोलापूरला झाले, कोल्हापूरमध्ये झाले, पुण्यात झाले. अ, त्यामुळे थोडी गॅप पडली. पण सर्व दर्शकांना पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे विनंती, की ईजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा. त्याची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांना लिंक शेअर कराल त्यांचा सगळ्यांना सबस्क्राईब करण्यासाठीचा आग्रह करा. जास्त सबस्क्रायबर वाढले तरच आम्हाला हे चालवता येणं शक्य आहे. आज स्वाभाविकपणे 2024च्या निवडणुकांच्या अनुषंगानेच आजचा विषय आहे आणि कारण भारतीय जनता पक्षाने तर म्हणजे पूर्णपणे लेव्हल प्लेइंग फील्ड आपण ज्याला म्हणतो ते ते ठेवलेलंच नाहीये या निवडणुकीत. म्हणजे एकीकडे भारतीय जनता पक्ष घोषणा देतो, नरेंद्र मोदी घोषणा देतो, की अब की बार 400 पार आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांची बँक अकाउंट सील करायची. त्याच्यानंतर अरविंद केजरीवाल असेल, हेमंत सोरेन असेल यासारख्या मुख्यमंत्र्यांना, सिटिंग चीफ मिनिस्टर्सला हे जेलमध्ये टाकायचं. तर त्यामुळे विरोधी पक्षाला प्रचारामध्येच कमकुवत करायचं. आता साधी गोष्ट आहे, काँग्रेस पक्षाची जर का अकाउंट यांनी फ्रीज केली असतील, तर जाहीर सभा घेण्यासाठी, दौरे करण्यासाठी, टीव्हीवरती आणि वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देण्यासाठी सर्वच अर्थांनी प्रचारावरती मर्यादा येतात. त्या प्रमाणामध्ये ते करू शकत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला स्वतःकडे मात्र अपरिमित संपत्ती, पैसा जमा करून ठेवलेला आहे आणि त्याबद्दल आपण बोलूच. तर अशा पद्धतीने ही निवडणूक होते आहे आणि एकीकडे ही जी घोषणा आहे, अब की बार 400 पार, तर याचं पण रियालिटी काय आहे? हे खरं बघायला हवंय. माझं असं मत आहे, की ही निवडणूक लढत असताना मोदी विरुद्ध इंडिया अलायन्स वगैरे हे तर झालेलं आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मोदी विरुद्ध मुद्दा ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ज्या पद्धतीने ही येणाऱ्या निवडणुकीला सर्व विरोधी पक्षांना, इंडिया अलायन्सला सुद्धा सामोरं जावं लागेल. सुदैवाने त्या पद्धतीने गेल्या काही महिन्यामध्ये इंडिया अलायन्समध्ये विशेषतः काँग्रेस असेल, राष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, लालू प्रसाद यादव यांचा पक्ष असेल किंवा समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशामध्ये, हे त्या पद्धतीने तयारी करतायत, लढतायत. आम आदमी पार्टी असेल, तर हे त्या पद्धतीने तयारी करताना दिसतायत. भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींनी जी काढली त्याच्यामध्ये 5 न्याय त्यांनी घोषित केले आणि त्या न्यायाच्या आधारावर म्हणजे अन्याय काय होतो आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्याच्या पार्श्वभूमीवरती न्यायाच्या त्यांनी गॅरंटीज दिल्या 5 न्यायांच्या आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी म्हणजे प्रोव्हिजन्स अशा एकूण 25 गॅरंटीज या त्याच्यामधून येत आहेत. त्यामुळे टीका करत असताना दुसऱ्या बाजूला आम्ही काय करणार आहोत, हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि आजच काँग्रेसचा जाहीरनामा, मॅनिफेस्टो हा न्यायपत्र नावाने प्रसिद्ध झाला. त्याचं तो प्रसिद्ध होत असताना चिदंबरम एक खूप महत्वाचं वाक्य बोलले. ते असं म्हटले, की काँग्रेसने यापूर्वी केलेलं आहे आणि यापुढेही करून दाखवेल. तर ही गोष्ट वास्तव आहे, कारण शेवटी या देशाची जी वाटचाल झाली आतापर्यंत 47 सालपासून, त्यात प्रचंड मोठं योगदान देशाच्या प्रगतीमधलं हे काँग्रेस पक्षाचं आहे. आज मुद्दे काय आहेत? 3-4 दिवसापूर्वी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा, ILOचा भारतातल्या बेरोजगारीचा रिपोर्ट आला आणि त्यात त्यांनी असं म्हटलं, की भारतातले 83% युवक हे बेरोजगार आहेत. 83% म्हणजे जगातले सर्वात जास्त बेरोजगार कुठे असतील तर ते भारतामध्ये आहेत. आणि म्हणजे हे गेल्या 10 वर्षामध्ये हे इतकं ढासळलं का बरं? कारण की आपल्या देशाचा पंतप्रधान एक असा माणूस झाला, जो अभिमानाने सांगतो, की त्याच्या आयुष्यातली तरुणपणातली 30-35 वर्ष त्यांनी भीक मागून खाल्लं. म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला ऐतखाऊ म्हणतो. आता ऐतखाऊ माणूस जर का पंतप्रधान झाला, तर तो काय रोजगार निर्माण करणार आहे? त्याला सवयच नाहीये कष्ट करून, काम करून, मेहनत करून काहीतरी कमवण्याची. त्याच्यामुळे ऐतखाऊ माणसामुळे ही सगळी बेरोजगारीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा विषय आहे. म्हणजे आज कृषी मालांना भाव नाही. ₹4500 ₹4560 सोयाबीनला भाव होता. आज तो ₹4000 झालाय. म्हणजे 10 वर्षामध्ये उतरली उलटा. तर
अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं जे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शोषण चाललेलं आहे देशभरात आणि ज्याचा आक्रोश आपण म्हणजे वर्षभरापूर्वी बघितला. दिल्लीच्या सीमेवर 13 महिने देशातले शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत होते. 10 लाख पेक्षा जास्त शेतकरी तिथं आलेले होते. त्यात 750 शेतकऱ्यांचा बळी गेला. आता पुन्हा त्यावेळेला दिलेली आश्वासनं पूर्ण नाही केली म्हणून पुन्हा दिल्लीच्या सीमेवरती भारतातले शेतकरी जमलेत आणि तिथं त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे. याच्याबरोबर महिलांची सुरक्षा हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा याच्यामधला आहे. आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाचं मोदींचं सरकार आल्यापासून 2014 पासून देशातल्या ज्या घटना घडल्या, मग ते 8 वर्षाच्या आसिफावरती केलेला एक अमानुष बलात्कार आणि नंतर तिचा खून, इथपासून ते हाथरस असेल, उन्नाव असेल, कठुआ असेल, गुजरातमधल्या ज्या सगळ्या घटना आहेत, बिल्किस बानोच्या बाबतीत ज्या पद्धतीने सरकार वागलं, मणिपूर म्हणजे विशेष बघा तुम्ही, गेल्या वर्षी 3 मेला मणिपूरमधली दंगल सुरू झाली. आता 11 महिने चालू आहे. 11 महिने एक राज्य पेटलेलं आहे. 11 महिने एका राज्यात खून होत आहेत. महिलांची नग्न करून धिंड काढली जाते, त्यांच्यावरती बलात्कार केला जातो. हे सरकार काहीही करत नाही. म्हणजे एकीकडे जाहिराती बनवतात, की रशिया आणि युक्रेन मधलं वॉर 3 तासासाठी थांबवलं का 2 दिवसासाठी थांबवलं. अरे मणिपूरमधली दंगल थांबवा. मणिपूरमधली दंगल 11 महिने झाली थांबवू शकलेले नाहीयेत. आणि त्याचा काय परिणाम होतोय? सीमावर्ती राज्य आहे. त्याचा काय परिणाम होतो हे आपण बघतोय देशभरामध्ये. आता या पार्श्वभूमीवरती ही महिलांची सुरक्षा हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. म्हणजे जो निर्भया ॲक्ट बनवला होता आणि त्या निर्भया ॲक्टच्या अंतर्गत त्यावेळच्या यूपीए सरकारने त्याच्यामध्ये जी आर्थिक तरतूद केलेली होती, त्या हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीतला रुपया खर्च केलेला नाहीये या मोदी सरकारने. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आहे. एक असमानता, आर्थिक असमानता जी संपूर्ण देशभर निर्माण झालेली आहे, की 1% लोकांकडे 25% पेक्षा जास्त संपत्ती देशातली आणि 99% लोकांकडे उरलेली संपत्तीचा वाटा. म्हणजे याला काय अर्थ आहे आणि कशा पद्धतीने हे सूटबूटचं सरकार काम करत होतं. फक्त श्रीमंतांची श्रीमंती वाढते आहे. अशा पद्धतीने ते काम करत गेले. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महागाई ही देशभरामध्ये आलेली आहे. आपण प्रत्येक कुटुंबाला या सरकारने दुःख दिलेलं आहे. प्रत्येक कुटुंबाला त्यांना त्रास दिलेला आहे. त्यांना या महागाईची झळ पोहोचलेली आहे. नोटबंदी केलेली, याच्यामध्ये अनेकांचा छळ झालेला आहे. या सगळ्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवरती इलेक्ट्रॉल बॉन्ड ज्या वेळेला बाहेर आले, म्हणजे शेवटपर्यंत मोदी सरकारने प्रयत्न केले की याची माहिती बाहेर येऊ नये. नरेंद्र मोदींच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये असं प्रतिज्ञापत्र दिलं, ॲफिडेव्हिट, की देशातल्या नागरिकांना इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे कोणत्या पक्षाला कोणी आणि किती पैसे दिले हे माहिती असण्याचा अधिकार नाही, असं ॲफिडेव्हिट दिलं सुप्रीम कोर्टात. आणि आता तोच माणूस बेशरमपणाने असं सांगायला लागलेला आहे, की मोदी आहे, मोदींनी ते आणलं इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणून लोकांना समजतंय. मोदींनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. स्टेट बँकेने शेवटपर्यंत प्रयत्न केले, की याच्यातली माहिती येऊ नये. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेला सांगितलं 24 तासात जाहीर करा, त्यावेळेला त्यांनी 24 तासात जाहीर केली. नाहीतर 30 जून पर्यंतची मुदत मागत होते. 24 तासामध्ये ही जाहीर केली आणि नंतर जो सगळा प्रचंड मोठा घोटाळा आला. 131 इलेक्ट्रॉल बॉन्ड असे ज्याची एक्सपायरी डेट संपल्यानंतर सुद्धा भाजपला ते एनकॅश करू दिले स्टेट बँक ऑफ इंडियाने. किती मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे चाचण्या न घेतलेली औषधं ही बाजारात विकायची परवानगी दिली कोविडच्या काळामध्ये आणि त्याच्या बदल्यामध्ये शेकडो कोटी रुपये, हजारो कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉल बॉन्ड भारतीय जनता पक्षाने घेतले. हे सगळा भ्रष्टाचार आणि याच्या बदल्यात म्हणजे 2-4 वेगवेगळ्या पद्धतीने हे पैसे गोळा केले जात होते. एक होतं प्रीपेड इलेक्ट्रॉल बॉन्ड, एक होतं पोस्टपेड इलेक्ट्रॉल बॉन्ड, एक होतं प्री रेड इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि दुसरं होतं पोस्ट रेड इलेक्ट्रॉल बॉन्ड. धाडी घालण्याची धमकी द्यायची, पैसे घ्यायचे. धाड घालायची आणि पैसे घ्यायचे. हर प्रकारे हा भ्रष्टाचार केला आणि याच्या बदल्यामध्ये जी कॉन्ट्रॅक्ट्स दिली गेली, जी कंत्राटं या वेगवेगळ्या कंपन्यांना दिलेली, मेगा इंजिनियर सारखी कंपनी, त्यांच्याकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले आणि नंतर 14,000 कोटी रुपयाचं त्यांना कंत्राटं दिली. या सगळ्याच्या बदल्यामध्ये एकूण दिलेल्या कंत्राटांची संख्या आहे 4 लाख कोटी. हा इतका मोठा प्रचंड भ्रष्टाचार मोदी सरकारने केलेला आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचार हाही मुद्दा त्यांच्याकडे बोलायला उरलेला नाहीये. जातीय जनगणना, जातीगत जनगणना हा जो मुद्दा काँग्रेस पक्षाने या निवडणुकांमध्ये
घेतलेला आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण जोपर्यंत ज्याला आपण म्हणतो ना, की जब तक गिने नहीं जाओगे तब तक सुनो नहीं जाओगे. ही त्यातली खरी अवस्था आहे. त्यामुळे कुठला समाज, कुठल्या धर्माचे, कुठल्या जातीची किती पर्सेंट लोकं आहेत आणि मग त्या किती पर्सेंट लोकांचं काय आर्थिक स्तर आहे, शैक्षणिक स्तर आहे, सामाजिक स्तर आहे, याच्यातून त्यांच्यासाठीच्या योजना या तयार केल्या जाऊ शकतात आणि म्हणून त्या पद्धतीने जनगणना करणं अत्यंत आवश्यक होतं. यूपीए सरकारने 2011च्या जनगणनेमध्ये ही जातीगत जनगणना केली होती. त्याचे सर्व अहवाल तयार झाल्यानंतर होईपर्यंत नरेंद्र मोदींचं सरकार आलं 14 साली आणि त्यांनी हे जाहीरच केलं नाही. 21 ची जी जनगणना व्हायची होती, जगातला एकमेव देश आहे भारत, की त्यांनी या काळामध्ये जनगणनाच केली नाही. सेन्ससच घेतला नाही. आणि कोविडचं कारण सांगितलं त्यावेळेला. पण कोविडचं कारण सांगत असताना हाच नरेंद्र मोदी बंगालमध्ये जाहीर सभा घेऊन निवडणुकांच्या "दीदी ओ दीदी" अशी अशी भाषा वापरत होता. याच नरेंद्र मोदींनी कुंभमेळा घेतला त्या काळात. लाखो लोकांचा बळी गेला. त्याची पर्वा केली नाही. पण हा धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला. त्यामुळे ही जातीगत जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे या येणाऱ्या निवडणुकीत. आता तरी सुद्धा ज्या पद्धतीने घोषणा दिली जाते 400 पार म्हणजे मुळामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत 303. तर पहिले हे बघितलं पाहिजे की हे 303 तरी टिकतील का? 400 पार तर नंतर म्हणजे आता मुद्दाम हा डेटा तयार केलेला आहे की केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार 0, तामिळनाडूमध्ये 0, आंध्र प्रदेशमध्ये 0, तेलंगणामध्ये 4 गेल्या वेळेला निवडणुका आले होते. यावेळची तेलंगणाची राज्यातली निवडणूक धुव्वा झालेला आहे भारतीय जनता पक्षाचा. त्यामुळे यावेळेला तेलंगणामध्ये 4 पैकी 0 जागा म्हणजे 0 जागा एकूण तेलंगणात मिळतील. काँग्रेसला तिथं जवळ-जवळ 14 ते 15 जागा मिळण्याची तेलंगणात शक्यता आहे. ओडिशामध्ये 8 जागा मिळाल्या होत्या नवीन पटनाईकांच्या बरोबर युती असताना. यावेळेला काय होईल? 8च्या वाढवू शकणार आहेत का? तर वाढणार नाही कारण जागा वाटपामध्येच ते मुळात 8च जागा लढणार. अशी परिस्थिती आहे. आता ही जी स्टेट्स आहेत याला आपण असं म्हणू की ही आव्हान आहेत भाजपसाठी, की इथं त्यांना काही स्थानच नाहीये. म्हणजे 5-6 राज्य मिळून त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये होत्या 12 जागा. आता याच्यातल्या वाढणार कुठे? केरळमध्ये एकही वाढणार नाही, तामिळनाडूत एकही वाढणार नाही, आंध्रमध्ये एकही वाढणार नाही, तेलंगणामध्ये एकही वाढणार नाही, उलट कमीच होणार आहे. ओडिशामध्ये वाढणार नाही, कमीच होणार आहे. ही आत्ताची त्या राज्यांमधली परिस्थिती आहे. मग कुठली राज्य उरतात? त्याला मी असं म्हणतो ती सॅच्युरेशन झालेली राज्य आहेत, सॅच्युरेटेड आहेत. उदाहरणार्थ गुजरातमध्ये 26 पैकी 26 जागा मिळाल्या होत्या भारतीय जनता पक्षाला. मध्य प्रदेशमध्ये 29 पैकी 28 जागा मिळाल्या होत्या भाजपला. राजस्थानमध्ये 25 पैकी 25 जागा मिळाल्या होत्या भाजपला आणि एनडीएला. हरियाणामध्ये 10 पैकी 10 जागा मिळाल्या होत्या. दिल्लीमध्ये 7 पैकी 7 जागा मिळाल्या होत्या. उत्तराखंडमध्ये 5 पैकी 5 मिळाल्या होत्या. हिमाचलमध्ये 4 पैकी 4 मिळाल्या होत्या. छत्तीसगडमध्ये 11 पैकी 9 मिळाल्या होत्या. झारखंडमध्ये 14 पैकी 11 मिळाल्या होत्या आणि उत्तर प्रदेशमध्ये 64 जागा मिळाल्या होत्या. आता ही सॅच्युरेट झालेली राज्य आहेत. गुजरातमध्ये 26 जागांवरती 27 खासदार येणार आहेत का निवडून? किंवा मध्य प्रदेशमध्ये 25 जागांवर 26 खासदार निवडून येणार आहेत का? वाढणार कुठून इथं? इथं वाढणार नाहीये, इथं कमीच होणार आहेत. हरियाणामध्ये जो सगळा किसान आंदोलनाचा 2 वेळेला म्हणजे आधी एक होऊन गेलेलं आणि आता होत असलेलं हे हरियाणामध्ये होतंय आंदोलन दिल्लीच्या सीमेवर. हरियाणामध्ये मोदी सरकार इतकं घाबरलं की त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री त्यांना बदलावा लागला. जगदीश खट्टरला काढून नवीन मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी आणावं लागलं. मग का बरं बदललं? कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की हरियाणात त्यांना ज्या 10 पैकी 10 जागा मिळाल्या होत्या त्यातल्या 7 जागा किमान भारतीय जनता पक्ष हरणार. दिल्लीमध्ये 7 पैकी 7 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या. यावेळेला आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची युती झाली आणि त्यात केजरीवालांना अटक करण्याचं जे अत्यंत महाभयंकर चूक भारतीय जनता पक्षाने केली त्यामुळे दिल्लीत 7 पैकी 6 जागा भारतीय जनता पक्ष हरणार. एखादी जागा त्यांची आली तर येऊ शकते, पण 6 जागा दिल्लीमध्ये 100% ते हरतील अशी परिस्थिती आहे. उत्तराखंडमध्ये 5 जागा आल्या होत्या. त्याही जागांमध्ये 2 किंवा 3 जागांची घट होणार. हिमाचल प्रदेशमध्ये 4 पैकी 4ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या. हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार मोठ्या बहुमताने निवडून आलं. ते पाडण्याचा खूप कसोशीने प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. आता
हरियाणा हिमाचल मधल्या 4 पैकी 3 जागा कमीत कमी भाजप हरणार अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे. छत्तीसगडमध्ये हेमंत सोरेनला आपला छत्तीसगडमध्ये 9 पैकी 11 पैकी 9 जागा मिळाल्या होत्या. तिथल्या कमीत कमी 4 जागा कमी होतील अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे. झारखंडमध्ये 14 पैकी 11 जागा भाजपला मिळाल्या आणि आता हेमंत सोरेनला अटक करून बसले. हेमंत सोरेनला अटक केल्यानंतर त्या ठिकाणी जे प्रचंड आदिवासी समाजामध्ये आक्रोश निर्माण झाला आणि देशभर आदिवासींच्या बरोबर भारतीय जनता पक्षाने काय वागणूक केली, म्हणजे आदिवासींच्या चेहऱ्यावरती लघवी करतानाचे व्हिडिओ भारतीय जनता पक्ष नेत्यांचे हे देशभर फिरले. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवरती आणि पुरुषांवरती कशा प्रकारचे अत्याचार केले जात आहेत, लहान लहान मुलांचे कसे खून केले जात आहेत, हे अख्खा देश बघतोय. त्यामुळे या परिस्थितीत झारखंडमध्ये 14 पैकी 11 जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्या 11तल्या कमीत कमी 6 जागा कमी होतील यावेळेला, अशी तिथली परिस्थिती आहे. युपीमध्ये 64 जागा मिळाल्या होत्या आणि यावेळेला युपीमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षची युती झालेली आहे या लोकसभा निवडणुकीला. आणि इंडिया अलायन्स चे एक वातावरण निर्माण झालेलं आहे. उत्तर प्रदेशमधून भारत न्याय जोडो यात्रा 2दा गेली. पहिल्याही वेळेला गेली होती, याही दुसरी यात्रा पण उत्तर प्रदेशमधून गेली. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती याचं उत्तर प्रदेशमधल्या नागरिकांनी स्वागत केलेलं होतं. तिथंही बऱ्याच प्रमाणावरती मतदारांचं पोलरायझेशन झालेलं आहे. कशा पद्धतीने योगी आदित्यनाथ यांचं सरकार हे उन्मत्तपणाने वागलं आणि मोदींचं सरकार तर उन्मत्तचपणे वागतं. त्याच्यामुळे त्या 64 मध्ये सुद्धा 10 जागा 15 जागा कमी होण्याची उत्तर प्रदेशमधली परिस्थिती आहे. आता या सॅच्युरेट झालेल्या राज्यांमध्ये जागा वाढत नाहीयेत, उलट्या कमी होणार आहेत भाजपच्या. म्हणजे 300चा आकडा सुद्धा होत नाहीये पूर्ण. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या आणि एनडीए अलायन्सला म्हणजे जेडीयूच्या बरोबर त्यांना मिळाल्या होत्या जागा 39. आता नितीश कुमारांनी आणखीन तिसऱ्यांदा पलटी मारल्यामुळे 5 वर्षामध्ये तिसऱ्यांदा नितीश कुमारनी पलटी मारल्यामुळे तिथं राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आणि लेफ्ट पार्टीज यांचा जो अलायन्स आणि त्यांची जी संपूर्ण वातावरण निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे, तेजस्वी यादव ज्या पद्धतीने अत्यंत आक्रमकपणे त्या ठिकाणी प्रचार करतायत, तर बिहारमध्ये तर भाजप आणि जनता दल युनायटेडचा धुव्वा उडण्याची शक्यता आहे. 40 पैकी 17 जागा भाजपला मिळाल्या होत्या, किमान 15 जागा हरतील. तिथं 39 जागा ज्या एनडीए अलायन्सला मिळाल्या होत्या त्यातल्या किमान 15 जागा भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी हरणार, यात काहीही शंका नाही. महाराष्ट्र दुसरं आणखीन एक मोठं राज्य किंवा देशातलं दुसरं 2 नंबरचं राज्य, जिथं 48 पैकी 41 जागा या एनडीएला मिळाल्या होत्या शिवसेनेला आणि भाजपला मिळून. भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या, शिवसेनेला 19 खासदार शिवसेनेचे निवडून आलेले होते. आता शिवसेना एनडीए मधून बाहेर पडली. ते 2 म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापुरतं जर झालं तर देवेंद्र फडणवीसांचे जे 2 राजकीय अग्निवीर आहेत ना, अजित पवार आणि एकनाथ शिंदे, हे दोघं अग्निवीर आहेत फडणवीसचे. या दोघांचं या निवडणुकीत कसा धोवा उडेल, कारण लोकांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणावरती राग आहे. ज्या पद्धतीने सरकार बदललं, बरं नुसतं पहिल्यांदा शिंदेंनी दगाबाजी केली आणि सरकार पाडलं अशातला भाग नाही, ज्या पद्धतीची वक्तव्य, पक्ष हस्तगत करण्याचा प्रयत्न, निशाणी हस्तगत करण्याचा प्रयत्न, हे ज्या पद्धतीने केलं हे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना आवडलेलं नाही. कारण विशेषतः कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः एका कुटुंबाचा प्रमुख असल्याप्रमाणे या राज्यातल्या सर्व जाती धर्मांचं रक्षण करण्याचं काम केलेलं होतं. सर्व, त्यात कोणताही भेदभाव त्यांनी केलेला नव्हता. कुठलाही धार्मिक नाही, जातीय नाही, काहीही भेदभाव केलेला नव्हता. त्यामुळे आज ही परिस्थिती झालेली आहे की महाराष्ट्रातल्या 48 पैकी या ज्या 41 जागा एनडीएला मिळाल्या होत्या आणि आता एनडीए नावाने ते 2 अग्निवीर जरी सोबत असले तरी भारतीय जनता पक्षाला आता 41 जागा मिळणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी त्या 10 किंवा 12 पर्यंत येतील. 29 ते 30 35 ते 36 जागा या इंडिया अलायन्सला महाराष्ट्रात मिळतील अशी आत्ताची परिस्थिती आहे. कर्नाटकामध्ये 27 पैकी 25 जागा भाजपला मिळाल्या होत्या. कर्नाटकातलं भाजपचं सरकार तर पाल्या पाचोळ्यासारखं कर्नाटकच्या लोकांनी पराभूत केलं आणि त्यानंतर कर्नाटकामध्ये जी येडियुरप्पा, आपलं सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार
यांनी ज्या गॅरंटी निवडणुकीमध्ये जाहीर केल्या होत्या आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी केली, त्याच्यामुळे आजच्या घडीला मी स्वतः गेल्या महिन्यामध्ये कर्नाटकला जाऊन आलो. आजच्या घडीला कर्नाटकामध्ये सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार हे कर्नाटकच्या नागरिकांचे हिरो झालेले आहेत. प्रचंड पॉप्युलर ते सरकार आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळे कर्नाटकामधल्या 27 जागांपैकी कमीत कमी 20 जागा काँग्रेस पक्ष जिंकेल आणि भारतीय जनता पक्ष हा 6-7 जागांवरती येऊन ठेपेल, अशी कर्नाटकातली परिस्थिती आहे. बंगालमध्ये 18 जागा निवडून आलेल्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या, त्यातल्या कमीत कमी 6 जागा ते हरतील, अशी आत्ताची ही परिस्थिती आहे. कारण बंगालमध्ये शुवेंदू अधिकारी पासून जे पहिले भ्रष्टाचाराचे आरोप केलेले सगळेजण भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या पक्षात घेतले, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्याचाही परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये बंगालमधून सुद्धा भारत जोडो न्याय यात्रा गेली. त्याच्यामुळे बंगालमध्ये 18चे खासदार आता खालती उतरून 12 वरती उतरतील, अशी परिस्थिती आहे. कमीत कमी 6 जागा बंगालमध्ये हरणार. पंजाबमध्ये 2 खासदार आले होते अकाली दलाच्या दयेने भारतीय जनता पक्षाचे निवडून. कारण पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाची ओळख ही शहरी हिंदू चा पक्ष अशा पद्धतीची आहे. आता अकाली दल सोबत नसल्यामुळे या दोनही जागा पंजाबमधल्या भारतीय जनता पक्ष घालवणार. कारण तिथं आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचं पुन्हा युती आहे आणि ते नंबर 1 नंबर 2 चे पक्ष आहे. नंबर 3 ला अकाली दल आहे, नंबर 4 ला भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा क्रमांकाच्या यादीतच नसेल, शून्यावरती येऊन थांबेल. ही पंजाबची परिस्थिती आहे. नॉर्थ ईस्ट, पूर्वोत्तर राज्य, मणिपूरचा सगळा जो विनाश होतोय तो अख्खं नॉर्थ ईस्ट पाहत आहे. अरुणाचलमध्ये ज्या पद्धतीने चीनचं अतिक्रमण चालू आहे हेही बघितलं सगळेजण बघतायत. याच्या व्यतिरिक्त मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम या सर्व राज्यांमध्ये याचा परिणाम आहे. 2 राज्यांची पोलीस युद्ध केल्यासारखे एकमेकाच्या विरोधात लढलेले हे पण याच 5 वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे या नॉर्थ ईस्ट मध्ये 0 जागा, थोड्याफार जागा आसाममध्ये त्यांना मिळू शकतात. याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टच्या 7 पैकी 6 राज्यांमध्ये तर 0 पूर्णपणे, इथं त्यांना काही स्थान नसेल. काश्मीर, जम्मू अँड काश्मीरमध्ये 370 केलं, खूप टिमकी वगैरे वाजवली, आता प्लॉट घेऊ, बीट घेऊ, काय काय वडवडी या सगळ्यांनी केल्या. पण काश्मीरमध्ये पुन्हा नॅशनल कॉन्फरन्स, त्याच्यानंतर PDP आणि काँग्रेस या तिघांची युती आहे. इंडिया अलायन्स त्या ठिकाणी आहे. 100% जम्मू काश्मीर मधल्या सर्व जागा इन्क्लुडिंग लडाख, सर्वच्या सर्व जागा हे इंडिया अलायन्सला मिळतील. लडाखमध्ये आपण बघतोय तो वांगचुक ज्याच्या नावाने तो 3 इडियट्स पिक्चर बनवला, तो वांगचुक 15 दिवस उपोषण करतो की स्टेटहुड लडाखचं द्या. आणि लडाखमध्ये चीननी किती अतिक्रमण केलंय यासाठी तो 50-60 हजार लोकांचा मोर्चा सीमेपर्यंत घेऊन गेला की बघा कुठपर्यंत चीन येऊन थांबलेला आहे. त्यामुळे लडाखमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे. तर आजची परिस्थिती अशी आहे की या 303 जागांपैकी भाजपच्या ज्या निवडून आल्या होत्या त्यातल्या कमीत कमी 1,200 जागा कमी होणार. 175च्या आसपास भाजप येईल अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे 400 कुठून आकडा काढलाय. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुंबईमध्ये जी घोषणा दिली किंवा दिल्लीत सुद्धा जी घोषणा दिली की अबकी बार भाजप तडीपार, आणि हेच व्हायला हवं. कारण आपल्या सर्वांच्या, या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या भवितव्यावर, भविष्यावर, सामाजिक सुरक्षेवरती, सर्व अर्थांनी, उत्पन्नाच्या स्रोतांवरती वरवंटा फिरवण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. त्यांना या देशातल्या नागरिकांना प्रजा बनवायची आहे, आर्थिकदृष्ट्या गुलाम बनवायचं आहे. आणि हे जर नाकारायचं असेल, संविधानाने आपल्याला नागरिक बनवलंय, प्रजा नाही, तो राजा नाही. आपण नागरिक आहोत आणि तो आपला सेवक आहे. आपण मालक आहोत, तो चौकीदार आहे. त्यामुळे त्या चौकीदारांनी आपल्याला हिशोब द्यायचा आहे या गेल्या 10 वर्षातल्या कामाचा, आणि तोच या निवडणुकांमध्ये आपण प्रत्येकाने विचारायचा आहे. त्याच्याच बद्दलचा जाब विचारायचा आहे. 400 पार नाही, 200 पार सुद्धा होऊ देणार नाही या देशातले नागरिक भारतीय जनता पक्षाला, अशी आत्ताची परिस्थिती आहे. आणि हे जर झालं तरच आपण आपल्या देशाचं संविधान, संविधानामध्ये सांगितलेली सगळी मूल्य याचं रक्षण करू शकू, अशी परिस्थिती आज आहे. आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वजण अशा पद्धतीने अत्यंत सूज्ञ निर्णय घेतील आणि भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण दारुण पराभव
या निवडणुकीत करतील. पुन्हा आमचीच घोषणा गेल्या वेळची सांगतो, आखरी भूल कमल का फूल, हेच मनामध्ये ठेवून मतदान केंद्रांवरती जायचं. माझं तर म्हणणं आहे, राजकीय पक्षांनी मतदान केंद्राच्या बाहेर जे बूथ लावतात त्या प्रत्येक बूथवरती एक गॅस सिलेंडर ठेवा, की आज जाणाऱ्या माणसाला, मतदान करायला जाणाऱ्या माणसाला तो सिलेंडर बघूनच आज जावं लागेल. हे हे केलं पाहिजे. जितक्या पद्धतीने यांना शर्मिंदा करता येऊ शकेल त्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करायला हवा. तर यांचा आपण 100% पराभव करू शकू आणि तर आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य हे सुरक्षित, निर्भय आणि धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष वातावरणामध्ये आपण एन्श्युअर करू शकू. आत्ताच्या एपिसोडमध्ये हे इतकंच, हे खूप महत्त्वाचं होतं सांगणं, कारण या पद्धतीचा एक जर डिटेल माहिती, डेटा सगट ही लोकांपर्यंत नेली तर मतदारांचाही आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच मुद्दाम हे अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने अख्खं संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. आत्ताच्या इजी न्यूजच्या भागामध्ये आज इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना त्याची लिंक शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. तोच आपला आमच्यासाठी असलेला पाठिंबा असेल. धन्यवाद.